आता हे मागच्या वर्षीचा माझा जो करार होता त्यावेळी नगरमध्ये माझ्या बरोबर आणखी एक दुसऱ्या बेवरेजेसच्या कंपन्या आल्या होत्या, त्याचबरोबर तौराल इंडिया ही होती. या वर्षीचा काही मला एवढा कराराबद्दल माहिती नाही, कारण या वर्षी मी काही करारामध्ये नव्हतो. पण आमचा स्वतःचा 500 कोटीचा हा करार होता, जो वर्षभरामध्ये रेकॉर्ड ब्रेक मध्ये आम्ही तो पूर्ण केला. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा उद्योगाचा राजदूत म्हणून मला जे संबोधित केलं त्याबद्दल मला नक्कीच गर्व वाटतो. पहिला प्रोजेक्ट चाकणमध्ये 2 वर्षात, दुसरा प्रोजेक्ट अवघ्या 1 वर्षामध्ये सुपा अहिल्यानगरमध्ये, जिथे ग्रामीण भाग असल्यामुळे दळणवळणाची चॅलेंजेस असल्यामुळे टेक्निकल कॅपॅबिलिटी कमी असलेली लोक इथं मिळतात. सर्वांनाच पुणे आणि मुंबईमध्ये राहायचं आहे, तरी सुद्धा मी ह्याला एक चॅलेंज घेऊन उद्योगाचं एक विकेंद्रीकरण झालं पाहिजे, विकास हा समतोल झाला पाहिजे. विदेशामध्ये मी जर्मनीमध्ये जिथे 10 वर्ष राहिलो तिथे जर पाहिलं, माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला जी माणसं आहेत, तर एक लॉन्जिन सारखी वॉच आणि BMW सारखी कार ही 5,000 आणि 10,000 लोकसंख्येच्या गावात बनते. ती महाराष्ट्रात आणि भारतात का बनू शकत नाही, ह्या उद्देशानेच मी जर्मनी सोडून 2014ला आलो होतो. आणि आज अवघ्या 10 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी माझ्याबद्दल उद्योगाचं राजदूत म्हणणं हे माझ्यासाठी फार मोठी एक प्रशंसेची आणि एक अभिमानाची बाब आहे असं मला वाटतं. आपण इथे जवळपास 1200 रोजगार निर्मिती करू असं आपण म्हटलेलं आहे. मी चाकणमध्ये 200 म्हटलं होतं, तर आज 800 लोक काम करतात. मी जेवढं प्रॉमिस करतो त्याच्या थोडंसं पुढेच जातो. आणि आम्ही जर्मन प्रिसिजन आणि जर्मन ॲक्युरेसी वाली लोक आहोत. दिस इज माय पार्टनर लोथार टोनी, who said in 2016, Mr. Gite, let's make figure so precise that we should not miss the target. त्यामुळे 150 कोटी गेले पण 300 कोटी आणले. 200 रोजगार निर्मिती म्हटलं पण जवळपास तिथे 800 लोक आज काम करतात. त्याचप्रमाणे इथे सुद्धा मी 1200 म्हणत असेल तरी सुद्धा इथे डायरेक्ट इनडायरेक्ट खूप मोठी 2000-3000, जसं मुख्यमंत्री साहेब म्हटले की त्यांनी आज 1000 लोक चाकणमध्ये, इथे 2000 लोकांना रोजगार देतील.